मित्रांनो, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमार्फत आर्मीमध्ये 208, नेव्हीमध्ये 42 आणि हवाई दलामध्ये 120, त्याचप्रमाणे नॅव्हल अकॅडमी 10+2 कॅडेट एंट्री स्कीम याच्या 24 अशा एकूण 394 जागेसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी यामार्फत जागा निघालेल्या आहेत। त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया। त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे या सर्व गोष्टी उपलब्ध असतात। चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी। मित्रांनो, या ठिकाणी पाहता की तुम्ही UPSC NDA भरती 2026 म्हणजे UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी भरती 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी पाहता की जाहिरात क्रमांक दिलेला आहे 10/2026 NDA सेकंड म्हणजे अशा प्रकारे जाहिरात क्रमांक दिलेला असून याच्या एकूण जागा निघाल्या आहेत 394। त्याचप्रमाणे पदाचे नाव आहे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी म्हणजे NDA/NA परीक्षा 2/2026 अशा प्रकारे या परीक्षेचे नाव असून या डिपार्टमेंटमार्फत 12वी पास च्या क्वालिफिकेशनवर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे पदाचे नाव आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी यामध्ये आर्मीच्या 208, नौदलच्या 42, हवाई दलच्या नॅव्हल अकॅडमीमध्ये याच्या कॅडेट एंट्री स्कीममध्ये 24 आणि अशा एकूण 394 जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे। त्यानंतर याला क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे। लष्करसाठी आहेत 12वी उत्तीर्ण। जर का तुम्ही 12वी पास असाल कोणत्याही फॅकल्टीमध्ये तर तुम्ही लष्कर म्हणजे आर्मी यासाठी अप्लाय करू शकता। परंतु जे उर्वरित पद आहे हवाई दल आणि एअरफोर्स जे याच्यासाठी 12वी+ सायन्स असणे आवश्यक आहे। सायन्समध्ये PCM ग्रुप असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। म्हणजे लष्कर या पदासाठी फक्त 12वी कोणत्याही फॅकल्टीमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स। परंतु उर्वरित पदासाठी म्हणजे नौदल आणि एअरफोर्स यासाठी 12वी सायन्स असणे आवश्यक आहे। जर का तुम्ही 12वी सायन्स असाल किंवा 12वी पास असाल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। त्यानंतर याला वयाची अट मागितलेली आहे। जन्म 1 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011 दरम्यानच असावा। या व्यतिरिक्त अदर कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। जर का तुमचा जन्म 2008 ते 2011 दरम्यान असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, अदरवाईज या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकत नाही। त्यानंतर याची नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत। त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर जनरल आणि OBCला 100 फी आहे फक्त। त्यानंतर SC ST आणि महिला या ठिकाणी कुठल्याही कास्टची असो OBC किंवा जनरलची त्यांना कुठल्याही प्रकारे फी नाही। SC ST आणि महिला यांना फी नाही आहे, बाकीच्यांना 100 रुपये फी यांनी ठेवलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईनच आहे। त्यानंतर याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। 9 तारीख ही लास्ट तारीख आहे, 9 जून। त्यानंतर याची लेखी परीक्षा आहे 13 सप्टेंबरची यांनी लेखी परीक्षा यांनी दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवर यावं लागेल। या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा असतो। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की दुसरा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपल्या चॅनलवर उपलब्ध असते। सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।